अरे आवरण पटकन, किती उशीर लावलाय. कदम, दिवसाची रात्र झाली. होणार आहे का आज? थोडा वेळ देऊ, आत्ता लगेच होईल. ठीक आहे, तुमचंच काम चाललंय. ए बाबा, कर ना लवकर. आवर. अरे कसले तुम्ही एक्सपर्ट. हा, एक्सपर्ट म्हणवता. अरे करा ना लवकर. आता मी जे काही सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐक. तो सारंग आहे ना, त्या सावलीच्या जवळ येण्याची एकही संधी सोडणार नाही. अहो मॅडम, हनीमूनला आल्यावर अशी संधी सोडायची असते का? हा, लोक खुळ्यात काढतील ना. तुम्ही कसं खुळ्यागत नवऱ्यापासून लांब राहताय. एक मिनिट, जास्त बडबड केलीस ना तर जे पैसे दिलेत ते परत कसे मिळवायचे तेही चांगलंच कळतं मला. सॉरी, तुम्ही सांगायचं, आम्ही ऐकायचं. अशी चालून येणारी लक्ष्मी कोणी सोडतं का सांगा बघू. बेटर. आता ऐक, त्या सारंगला अंधाराचा फोबिया आहे. फोबिया म्हणजे हा कसला रोग आहे? प्रायव्हेट प्रॉब्लेम आहे का तसला? नाही, ऐक आधी. त्या सारंगला अंधाराची खूप भीती वाटते आणि तू तुझं डोकं लावू नकोस. मी जितकं सांगेन, जे सांगेन तितकंच करायचंय. ऐक, तू बाजूला हो, मी बघतो काय करायचं. जा तू, जा. ठीक आहे, उघडलं. या साहेब या. थँक्यू. धन्यवाद, खूप उपकार झाले. उपकार कसले साहेब, आमचं कर्तव्यच आहे ते. हा, येऊ का? आणि एन्जॉय युअर प्रायव्हसी. हा, रात्री काय लागलं तर मला आवर्जून फोन करायचा. काय, येऊ का? या. फोनला करत बसा फोन. डोक्याला ताप आहे कदम. कशाला करून घ्यायचा आहे ताप? आपण इथे मजा करायला आलोय की नाही? अगं पण हे मजाच करू देत नाही आपल्याला. अहो, अहो बस झालं आता. सावली, अहो, मी आहे. सारंग सर, मी आहे तुमच्यासोबत. खूप काळोख आहे सावली. काही नाही होणार, मी आहे ना. या माझ्यासोबत या, इथे या. बसा खाली. हळू. सावली, अगं तारा, शांत होणं. झाला काय झालं आरडाओरडा करायला? लाईट्स गेले. लाईट्स गेले तर मला पण दिसतंय ना. मग कर ना काहीतरी. मी काय करू? मी वीज केंद्रात कामाला आहे का? माझ्यासोबत या. खूप काळोख आहे सावली. मी आहे ना तुमच्यासोबत. नका काळजी करू. हात पकडा माझा. तू काही करणार आहेस का? असे जोक्स मारत असणार आहेस? मी तू ना काही कामाचा नाही, मला बघू देत. अगं तू बघणार म्हणजे काय? अगं तारा, तुमच्या पण रूमचे लाईट गेलेत? हो. मग आता काय करायचं? आता काय करणार? आपल्याला वाट बघावी लागेल लाईट येईपर्यंत. मग कसं मॅनेज करणार आपण? एसी नाही, फॅन नाही. साप गेला, आतमध्ये गेला साप. इथून कुठे? इथून आत गेला. सर आत नाही जायचा, कोणीच आत नाही जायचं. आपण इथेच थांबायचं बाहेर. बरं मग आपण जाऊन बघूया. अगं नको, कशाला बघायचंय? चावला तर एक काम करूया, आपण कोणाला तरी बोलवूयात आणि त्याला बाहेर काढूयात. पण आपण कोणीही आत जायचं नाही. आपण, तुम्ही ना हवं तर कुठेही बाहेर जा, पण आत नका जाऊ. हा, बाहेर? सावली, बाहेर खूप काळोख आहे. अहो, मी आहे ना तुमच्यासोबत. काही नाही होणार. चला.
ए फोन उचल रे, फोन उचल तुझे. तुझा फोन वाजतोय. माझा हो, नो प्रॉब्लेम. हॅलो. काय सुरू आहे? इंडियाचं एक विकेट गेली आहे. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच आहे. मी मेलबर्नला आहे. मॅच बघतोय. काय रे? व्हॉट्स स्कोअर? जे बाबा, मी आऊट झालोय, तू बी. काय काय विचारते काय सुरू आहे? मग परिस्थिती गंभीर आहे, कळलं? गंभीर आहे परिस्थिती. तू काही मदत करत नाही, मग माझं काय होणार? मी नेहमीच मदत करत आली आहे तुझी, पण तुला तुझंच बघायचं असं दिसतंय. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? व्हॉट डू आय मीन? नाही, तू सांग व्हॉट डू आय मीन. जनरली एकमेकांना कॉपरेट करून प्रगती करायची असते, हा रूल माहिती आहे ना तुला? ओळख मग का सांगत असेल असं? हे बाई, हे नाव गाव फळ फूल तिनं कोडी टाकणं बंद कर. जे काय ते स्पष्ट सांग मला. हे नॉनसेन्स. तुझ्या 10 लाखाचा किस्सा कळलाय मला. नाही म्हणजे तुला जर एकटं असं प्लॅनिंग करायचं असेल तर मग माझ्या मदतीची काय गरज आहे तुला? आणि जर का तुझं हे वागणं असंच सुरू राहिलं ना, तर मेहंदळेंचा मोठा मुलगा म्हणून भविष्यात वारसा हक्काने जे काही तुला मिळणार आहे ना, तेही मिळणार नाही. इनफॅक्ट तुला पोलिसात देतील. बस मग जेलमध्ये आयुष्यभर. लक्षात ठेव काय सांगितलंय ते. हॅलो ऐश्वर्या, ऐक तर. अगं ऐक. अरे हा ठीक आहे, चुप. हां हां, झोपतो. झोपायला पाहिजे. खरं तर बरंच होईल हा अडकला तर. तेवढाच प्रॉपर्टीमधला एक हिस्सा कमी होईल. पण हा कमी होणारा शेअर आपल्याच वाट्याला कसा येईल हे बघितलं पाहिजे ऐश्वर्या.